दरम्यान धनंजय देशमुखांचा साडू दादा खेणकर पोलिसांना शरण आलाय। खेणकरनं ओमकार सातपुते या तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ काल व्हायरल झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी खेणकरचा शोध सुरू केला। मारहाणीचं प्रकरण हा आमचा कौटुंबिक विषय आहे, तो व्हिडिओ 2-2.5 वर्षांपूर्वीचा आहे असं खेणकरनं काल माध्यमांना सांगितलं होतं आणि त्यानंतर खेणकर आज बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये शरण आला। त्यामुळे एखाद्या चेन रिॲक्शन प्रमाणे या मारहाणीच्या घटना आणि हे व्हिडिओ आता समोर यायला लागलेले आहेत। गावचे सरपंच सुद्धा यामध्ये मागे राहत नाहीयेत। मारहाण करताना आपल्याला दिसतायत दादा खेणकर हा गावचा सरपंच आहे आणि त्यानं मारहाण केली आहे। दरम्यान ज्या ओमकार नावाच्या तरुणाला त्यांनी मारहाण केली त्या ओमकार नावाच्या तरुणाने सुद्धा आणखी कोणाला तरी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे, कधीपासून सुरू आहे आणि हे कधी थांबणार या प्रश्नांसमोरचं प्रश्नचिन्ह मात्र दिवसेंदिवस मोठं होत चाललंय। दादा खेणकरला ताब्यात घेतल्याची दृश्य सध्या आपण पाहतोय। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, 2 महत्त्वाचे प्रश्न, आणखी असे किती व्हिडिओ आहेत जे समोर येणार आहेत आणि उभ्या महाराष्ट्राला बघावे लागणार आहेत? हे सगळं काय सुरू आहे, कधीपासून सुरू आहे आणि सध्या अपडेट की दादा खेणकरला ताब्यात घेतलंय त्याची काय माहिती आहे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या देतो आधी। तर असं आहे की जो तू प्रश्न विचारला हा प्रश्न खरं तर माझ्या सहित सगळ्यांना पडलेला आहे की हे व्हिडिओ थांबणार कधी आहेत। मुळात हे एका दिवसाचं नाहीये, हे साचत आलेलं आहे। मागच्या 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष जुने हे व्हिडिओ आहेत आणि हे व्हिडिओ कधी पुढे येत आहेत तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आपण बघितलं कशी अमानुष मारहाण झाली आणि त्या मारहाणीनंतर जे फोटो बाहेर आले, लोक हळहळले। मात्र त्यानंतर ज्या पद्धतीनं प्रत्येकाचे म्हणजे त्या काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती जर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण 4-5 नेत्यांचे तर आपण समोर बघतोय आणि दादा खेणकर जो स्वतः खरं तर धनंजय देशमुख यांचा साडू आहे त्याचाही व्हिडिओ बाहेर आल्यानंतर आपण बघतो की पुढचा एक पुन्हा एकदा गोविंदशी संपर्क साधायचा आपण प्रयत्न करूया। तर दादा खेणकरनं ज्या ओमकार नावाच्या तरुणाला मारहाण केली होती त्या ओमकारनं देखील आणखी कोणाला तरी अशाच पद्धतीनं मारहाण केलेली आहे आणि जसं आपण सातत्यानं सांगतोय की या मारहाणीचा पॅटर्न एकच आहे। दहशत पसरवण्यासाठी एकतर अशा पद्धतीनं मारहाण केली जाते, त्यानंतर अपहरण करून शेतात नेलं जातं, 7 ते 10 जणांचं टोळकं एकत्र येऊन बेल्ट, काठ्या, सळ्या यांनी मारहाण करतं आणि अर्धमेल्या अवस्थेत शेतात सोडून दिलं जातं। हे सगळं का, कशासाठी, केव्हापासून या प्रश्नांची उत्तरं काही मिळत नाही। सध्याची अपडेट अशी आहे की दादा खेणकरला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। दादा खेणकर शरण आल्यावर त्याला अटक करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।